श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतले आहेत. या दौऱ्यात इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियाला भेट देऊन ते न्यूझीलंडला गेले होते. कोणत्याही भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 40 वर्षातला हा पहिलाच न्यूझीलंड दौरा होता. पंतप्रधानांचा हा दौरा इंडो पॅसिफिक अर्थात हिंद प्रशांत क्षेत्रातली राजनीती, सागरी सुरक्षा, क्षेत्रीय स्थैर्य आणि आर्थिक सहकार्य या दृष्टीनं महत्वाचा मानला जात आहे. सध्याच्या जागतिक राजकारणामध्ये भूराजकीय परिस्थितीला फार महत्व आहे. या पार्श्वभूमीवर भारतासाठी इंडोनेशियाचं महत्व काय आहे हे सांगत आहेत आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे अभ्यासक प्राध्यापक अविनाश कोल्हे. आंतरराष्ट्रीय राजकारणात एक महासत्ता म्हणून चीनचा उदय झाल्यापासून आशियाच्या राजकारणावर चीनची पकड अधिकाधिक घट्ट होत आहे. याचा आणखी एक आयाम म्हणजे 90 साली सोव्हिएत युनियन या महासत्तेचा झालेले विघटन. त्यामुळे आता अमेरिका आणि चीन अशी जागतिक राजकारणाची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचा एक भाग म्हणून अमेरिका आशिया आणि पॅसिफिक भागामध्ये जपान, भारत, दक्षिण कोरिया वगैरे देशांच्या मदतीने चीनला शह देण्याचा प्रयत्नात होता. पण अलीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकारणात मूलभूत बदल करत चीनशी मैत्री करण्याचे ठरविले आहे. यामुळं आशियातील भारत, जपान, दक्षिण कोरिया वगैरे देशांना आपापल्या संरक्षण गरजांविषयी पुनर्विचार करणे भाग पडले. त्याचा आधी अंदाज माजी पंतप्रधान डॉक्टर नरसिंह राव यांना आला होता. म्हणून त्यांनी पूर्वेकडे चला अशी हाक देत ईस्ट पॉलिसी सुरू केली होती. आज मोदीजी त्याच धोरणाचा पुढचा भाग राबवत आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. इंडोनेशिया दौऱ्यात त्यांनी केलेले 14 करार याच्यावर धावती जरी टाकली तरी याचं महत्व आपल्याला जाणवतं. आज जगामध्ये दुसरी महासत्ता म्हणून चीन जरी प्रस्थापित झालेला असला तरी या महासत्तेला सगळ्यात कमकुवत नाजूक बाब म्हणजे मलक्का ही समुद्रधुनी, ज्याच्यातून आजच्या चीनचा सुमारे 70% व्यापार समुद्रमार्गे वाहत असतो. त्याच्या पलीकडे भारत आता इंडोनेशियाच्या मदतीने सबंग या समुद्रधुनीवरती काम करत आहे, जी आपल्या अंदमान निकोबारच्या जवळ आहे. यामुळं चीनला शह देण्यात या समुद्रधुनीचा फार मोठा उपयोग होणार आहे. ही अतिशय महत्वाची बाब आहे, जी सामरिक दृष्ट्या आपल्याला त्याचं महत्व अधोरेखित केलं पाहिजे. प्रधानमंत्री मोदी यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात इंडोनेशियाबरोबर व्यापारी करार, व्यवस्थापकीय संस्थात्मक सहकार्य आणि भावनिक संबंध वृद्धी या 3 स्तरांवर प्रगती झाल्याचं दिसून येत आहे. इंडोनेशियाबरोबर झालेल्या व्यापारी करारामध्ये क्षेपणास्त्र करार, सागरी सुरक्षा, औषधं, शिक्षण, बाह्य अवकाश, संशोधन आणि नवोन्मेष, टेलिकम्युनिकेशन तसंच अन्न सुरक्षा यांचा समावेश आहे. या करारांचं महत्त्व जाणून घेऊया प्राध्यापक अविनाश कोल्हे यांच्याकडून. आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारात जिओ पॉलिटिक्स पेक्षा थोडंसं जास्त महत्व जिओ इकॉनॉमिक्सला आहे. हा मुद्दा लक्षात घेतला म्हणजे मोदीजींनी केलेले 14 करार यांचं महत्व आपल्याला पटेल. या करारात खनिज, पोलाद, पुरवठा साखळ्या, अन्न सुरक्षा याच्याबरोबरच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगलोर यांची इंडोनेशियात शाखा काढण्याचे सुद्धा करार झालेला आहे. या कराराच्या बरोबरीने आणि माझ्या मते किंचित जास्त महत्वाचं म्हणजे भारताने इंडोनेशियाला ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र पुरवठा करण्याचे मान्य केले आहे. हे अतिशय महत्वाचे पाऊल आहे. 2018 साली जेव्हा मोदीजी पंतप्रधान होते तेव्हा भारत आणि इंडोनेशिया यांच्यात स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप बद्दल करार झाला होता. आताच्या करारांमुळे 18 साली केलेल्या कराराचा पुढचा टप्पा गाठला आहे असं आपल्याला सहज म्हणता येतं. कारण आज भारत इंडोनेशियाला संरक्षण विषयक सामग्री पुरवठा करण्यास कटिबद्ध झालेला आहे. याला इंडो पॅसिफिक भागातील राजकारणाचा अतिशय महत्वाचा आयाम आहे. तो आधी समजून घेतला पाहिजे. म्हणजे मग या सहकार्याचं आणि ब्राह्मोस सारखे संरक्षण सामग्री पुरवठ्याचं सामरिक महत्व आपल्या लक्षात येईल. देशाला संरक्षण क्षमतेत आत्मनिर्भर करण्याच्या योजनेला आता व्यावसायिक यश मिळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. याआधी व्हिएतनाम आणि फिलिपिन्सनंतर आता इंडोनेशियाबरोबरही ब्रह्मोस आणि अस्त्र ही भारतीय क्षेपणास्त्र पुरवण्याचा करार होत आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्रामधलं निवडणूक व्यवस्थापन आणि मतदान यंत्रांचा वापर याबाबत जगात औत्सुक्य आहे. भारतीय निवडणूक आयोगानं ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चिली, फिजी, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेसह 28 देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि 3 आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत सहकार्य केलं आहे. याविषयी अधिक माहिती सांगत आहेत प्राध्यापक अविनाश कोल्हे. या करारातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे
ईव्हीएम आणि निवडणुकांच्या संदर्भातील संस्थात्मक देवाणघेवाणीचा करार. 52 साली पहिली निवडणूक झाली आणि 2024 साली नंतरची लोकसभा निवडणूक झाली. गेली अनेक वर्षे भारतात सातत्याने सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. हे आशिया खंडाचा इतिहास बघितला तर किती महत्वाचे लक्षात येईल. एवढंच नव्हे तर निवडणुका घेण्याच्या संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने कालोचित बदल करत आणलेले आहेत आणि गेली काही वर्ष आपण इलेक्ट्रॉनिक वेंडिंग मशीन वापरतो. हे सर्व ज्ञान, अनुभव, काम करण्याची पद्धत आता आपण इंडोनेशी शेअर करणार आहोत. निवडणुका कशा घ्यायच्या, निवडणूक चिन्हाचा वाद कसा असतो, आचारसंहिता कधी लागू होते, हा सगळा जो ज्ञान आणि अनुभव निवडणूक आयोगाने गोळा केलेला आहे तो आता आपण इंडोनेशियन बरोबर वाटून घेणार आहोत. ही अतिशय दिलासा देणारी बाब आहे. त्याचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. जगातील सर्वात मोठी लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे, ती विनाकारण नाही. ज्या वस्तुनिष्ठपणे आपल्याकडच्या निवडणुका होत असतात त्याचं जगातील पाश्चात्य राष्ट्रांना अतिशय कौतुक असतं. हा सर्व गोळा झालेला अनुभव, आपण मिळवलेलं कौशल्य आता आपण इंडोनेशियाशी कराराद्वारे वाटून घेणार आहोत. हा करार फक्त ईव्हीएम बद्दल नसून संस्थात्मक देवाणघेवाण या पातळीवर गेलेला आहे. याची सुद्धा आपण योग्य ती नोंद घेतली पाहिजे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यात अनेक समान सांस्कृतिक बंध आहेत. त्याला बळकटी देण्यासाठी इंडोनेशिया इथल्या प्रंबानन मंदिराच्या जीर्णोद्धाराचा करार झाला आहे. या कराराचं महत्त्व विशद करत आहेत प्राध्यापक कोल्हे. आधुनिक काळातील आंतरराष्ट्रीय राजकारणात ट्रॅक टू पॉलिसी नावाचा प्रकार प्रस्थापित झाला आहे. यात सांस्कृतिक देवाणघेवाण, नृत्य, कला, क्रीडा वगैरेच्या मार्फत इतर देशांचे संबंध प्रस्थापित करणे, ते वाढवणे असं अभिप्रेत असतं. या ट्रॅक टू पॉलिसीमध्ये धार्मिक भावना या सुद्धा महत्वाचा स्थान बळगून आहे. इंडोनेशियामध्ये आज 9व्या शतकात बांधलेलं प्रंबनन मंदिर आता मोदींच्या दौऱ्यानंतर त्याचा जीर्णोद्धार इंडोनेशिया आणि भारत संयुक्तपणे करणार आहेत. इंडोनेशिया मुस्लिम बहुल देश आहे. 28 कोटींपैकी 24 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे. म्हणजे जवळजवळ 90% लोकसंख्या मुस्लिम आहे. भारत हिंदू बहुल देश आहे. इथे सुमारे 85% हिंदू आहेत. असं असून सुद्धा दोन देश सांस्कृतिक पातळीवर एकत्र येऊन एका हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास कटिबद्ध झाले आहेत. ही अतिशय आश्वासक गोष्ट आहे. याच्यातून आपल्याला हे लक्षात येईल की मोदी सरकार उपलब्ध मार्गाने इंडोनेशियाशी वेगवेगळ्या प्रकारे संबंध वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणखी एका वेगळ्या पातळीवर या संबंधाकडे बघितलं पाहिजे. अमेरिका आणि चीन यांची जर मैत्री घट्ट होत असेल तर या दोघांना वगळून आशिया इंडो पॅसिफिक भागातील देशांनी एकत्र येऊन आपल्या संबंधांची फेररचना केली पाहिजे, असा हा नवीन मांडणी समोर येत आहे. यासाठी दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, इंडोनेशिया एकत्र येऊ बघतायत. म्हणूनच मोदीजी इंडोनेशियाच्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया, त्यानंतर न्यूझीलंडला जाणार आहेत. यामागचं सामरिक महत्त्व समजून घेतलं पाहिजे. ते म्हणजे नवीन काळामध्ये नवीन जुळणी आणि त्यानुसार स्वतःचे हितसंबंध जपणे आणि वाढवणे. इंडोनेशिया पाठोपाठ झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये नागरी अणुऊर्जा, ऊर्जा सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि दुर्मिळ खनिजं यासह विविध क्षेत्रात महत्त्वाचे करार झाले. या करारांविषयी माहिती देत आहेत ऑस्ट्रेलियामधल्या गर्जे मराठी या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रीतम घोगळे. पंतप्रधान मोदी यांचा दौरा हा केवळ औपचारिक भेट किंवा भारतीय समुदायाला संबोधित करण्यापुरता मर्यादित नव्हता. या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता भारत आणि ऑस्ट्रेलिया यातली तिसरी वार्षिक शिखर परिषद. पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिझी यांनी मेलबर्नमध्ये दोन देशातील कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजेच व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. संरक्षण, व्यापार, ऊर्जा, शिक्षण, तंत्रज्ञान, सागरी सुरक्षा, क्रिटिकल मिनरल्स आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील स्थैर्य ही या चर्चेची प्रमुख क्षेत्रे होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया आता केवळ क्रिकेट आणि शिक्षणामुळे जोडलेले देश राहिलेले नाहीत. ते व्यापार, ऊर्जा, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक स्थैर्य यामध्ये दीर्घकालीन धोरणात्मक भागीदार बनत आहेत. या दौऱ्याच्या संदर्भात 18 महत्त्वपूर्ण करार, घोषणा, सामंजस्य करार, प्रशासकीय व्यवस्था आणि सहकार्य उपक्रमांचा उल्लेख आहे. मात्र या गोष्टींमध्ये एक गोष्ट स्पष्ट करणे अतिशय आवश्यक आहे. या सर्व 18 बाबी म्हणजे समान स्वरूपाचे कायदेशीर करार नव्हते. त्यामध्ये काही औपचारिक करार होते, काही मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग होते. म्हणजेच काय तर सामंजस्य करार, काही संयुक्त निवेदने, रोड मॅप्स आणि भविष्यातील सहकार्याच्या घोषणा होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने नागरी अणुऊर्जा आणि युरेनियम पुरवठा, संरक्षण आणि सागरी सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा,
क्रिटिकल मिनरल्स, सायबर सुरक्षा, क्रिटिकल टेक्नॉलॉजीज, अवकाश संशोधन, शिक्षण आणि कौशल्य विकास, व्यापार आणि गुंतवणूक, संस्कृती आणि क्रीडा सहकार्य या क्षेत्रांचा समावेश होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अणुऊर्जा सहकार्य करार पूर्वीपासून अस्तित्वात होता. या दौऱ्यात त्या अंतर्गत आवश्यक असलेली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अरेंजमेंट म्हणजेच प्रशासकीय व्यवस्था ही अंतिम करून त्यावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन स्वरूपात युरेनियम निर्यात करण्याचा मार्ग खुला झाला आहे. आणि हे युरेनियम केवळ शांततापूर्ण नागरी अणुऊर्जा करारासाठी किंवा वापरासाठी आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या सुरक्षा व्यवस्थांखाली वापरले जाणार आहे. यामुळे भारताची ऊर्जा मागणी अतिशय वेगाने वाढत असली तरी त्यावर आपण कंट्रोल ठेवू शकतो. कोळसा, तेल आणि मग वायूवर संपूर्णपणे अवलंबून राहणे हे पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या दीर्घकालीन उपाय नसणार आहे. त्यामुळेच अणुऊर्जा भारताला मोठ्या प्रमाणात स्थिर, कमी कार्बन आणि विश्वासार्ह वीज उपलब्ध करून देऊ शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन युरेनियम भारताच्या स्वच्छ ऊर्जा ध्येयांना आणि ऊर्जा सुरक्षेला महत्त्वाचा आधार देऊ शकते. तर ऑस्ट्रेलियासाठीही हा निर्णय फायदेशीर आहे, कारण त्यांच्या संसाधन क्षेत्राला भारतासारखी मोठी आणि दीर्घकालीन बाजारपेठ उपलब्ध होते. आता यातला पुढचा महत्त्वाचा करार म्हणजे ECTA. ECTA म्हणजे इंडिया ऑस्ट्रेलिया इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड ट्रेड अग्रीमेंट. हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार आहे. तो साधारणतः 19 डिसेंबर 2022 पासून लागू झाला आणि या करारामुळे ऑस्ट्रेलियात येणाऱ्या भारतीय आयातीवरील बहुतांश शुल्क रद्द झाले. तसेच ऑस्ट्रेलियातनं भारतात जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील वस्तूंना शुल्कमुक्त किंवा कमी शुल्काचा प्रवेश मिळाला. आता ह्या दौऱ्यातला पुढचा करार म्हणजे CECA आणि तो अंतिम झाला आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. त्यावर अजूनही वाटाघाटी चालू आहेत. आता CECA म्हणजे काय, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट म्हणजेच व्यापक आर्थिक सहकार्य. हा ECTA पेक्षा थोडा व्यापक करार असेल, पण त्यावर अजूनही वाटाघाटी चालू आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही हिंदी आणि प्रशांत महासागराशी जोडलेले महत्त्वाचे लोकशाही देश आहेत. दोन्ही देशांना मुक्त जलवाहतूक, सुरक्षित व्यापार मार्ग, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन आणि शांततापूर्ण प्रादेशिक व्यवस्था महत्त्वाची आहे. या दौऱ्यात सागरी माहितीची देवाणघेवाण, क्षमता विकास, संयुक्त प्रशिक्षण आणि समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला. आपल्या प्रत्येक दौऱ्यात नरेंद्र मोदी तिथल्या भारतीयांशी संवाद साधतात. त्यांनी काय साध्य होतं आणि या दौऱ्याची फलश्रुती काय, यावरही डॉक्टर प्रीतम घोगळे यांनी मत व्यक्त केलं. मेलबर्न मीट्स मोदी हा ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण होता. विविध भाषा, प्रांत आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेला भारतीय समुदाय एका मंचावर एकत्र आला. गर्जे मराठी ऑस्ट्रेलियाला या कार्यक्रमाचा वेलकमिंग पार्टनर म्हणून सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. की हा केवळ एका राजकीय नेत्याचे स्वागत करण्याचा कार्यक्रम नव्हता, तर तो ऑस्ट्रेलियातील भारतीय समाजाची वाढती ताकद, एकजूट आणि योगदान यांचं प्रतीक होता. दौऱ्याचा संस्मरणीय समारोप मेलबर्न क्रिकेट ग्राउंड अर्थातच MCG येथे झाला. भारत आणि ऑस्ट्रेलियाने स्पोर्ट्स कोलॅबोरेशन रोडमॅपचे स्वागत केले. MCG हा केवळ क्रिकेटचं मैदान नाही, तर तो भारत आणि ऑस्ट्रेलियातला भावनिकदृष्ट्या जोडणाऱ्या नात्याचे प्रतीक आहे. या दोन्ही ताकदी जर एकत्र आल्या तर भारतासाठी आणि ऑस्ट्रेलियासाठी ती अतिशय खऱ्या अर्थाने विन विन सिच्युएशन ठरू शकते. क्रिटिकल मिनरल्समध्ये किती प्रकल्प उभे राहतात, CECAच्या वाटाघाटी कधी पूर्ण होतात, व्यापार किती वाढतो, विद्यार्थी आणि उद्योगांना प्रत्यक्ष किती संधी मिळतात, यावर या दौऱ्याचे दीर्घकालीन यश अवलंबून राहील. म्हणूनच मी या दौऱ्याचे वर्णन असे करेन, हा शेवट नव्हता, तर ही सुरुवात होती. व्यापाराने समृद्धीचे नवे मार्ग खुले केले आहेत. ऊर्जा सहकार्याने भविष्य अधिक सुरक्षित केले आहे. शिक्षण आणि तंत्रज्ञानाने नवीन पिढीला जोडले आहे. आणि MCG वरील क्रिकेटच्या भावनेने भारत आणि ऑस्ट्रेलियाची मुले पुन्हा एकदा एकत्र आणली आहेत. श्रोतेहो, व्यापारी संबंधांबरोबरच प्रत्येक देशाशी एक भावनिक नातं जोडण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न असतो. ही प्रधानमंत्र्यांची जिव्हाळ्याची राजनीती वेगळी आहे हे निश्चित. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर, निवेदन भक्ती सोनटक्के.